म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. आमचं म्हणणं असं आहे, अरे बाबांना आमच्याकडे 17% आरक्षण शिल्लक आहे. आमच्याकडे भटक्या विमुक्त आहे, ज्यांना घरदार नाही, गावोगावी जे आहेत भटकत फिरतात, ते वासुदेव आहेत, मरी आई मालवे आहेत, गारुडी आहेत, नी काय आहे ती काय. अरे यांच्यासाठी, गरिबांसाठी आरक्षण. कोर्टाने त्यांना सांगितलं 2 वेळा, हायकोर्टाने, की तुमच्यासाठी नाही, हे या लोकांसाठी आहे. या देशाचं सगळ्यात मोठं कोर्ट, सुप्रीम कोर्ट, त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी नाही, हे या गरिबांसाठी. तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. याच्यातच पाहिजे. आणि मग ते कशातून पाहिजे, तर कुणबी सर्टिफिकेट घेऊन आम्हाला द्या. आणि म्हटलं बाबा ठीक आहे, जे खरोखरच कुणबी असतील त्यांना द्या. त्याच्यासाठी शिंदे कमिटी आली, ते पण न्यायाधीश, त्यांनी 2 वर्ष काम केलं, लाखो कागद तपासले, 2.25 लाख कुणबी सर्टिफिकेट दिली, ती मंत्रिमंडळाने स्वीकारली. आम्ही गप्प बसलो. आता कामच संपलं त्यांचं, कारण जे होते कुणबी त्यांना मिळाल, आता त्यांचं पुढचं, त्यामुळे मराठा समाजाला पाहिजे. आता आम्ही कुठे जायचं? आम्ही काय पाप केलंय? लहान समाजामध्ये आमचा जन्म झाला, हे पाप आहे का आमच्या? आमच्या पण लेकरा बाळांनी शिकायचं नाही, नोकऱ्या घ्यायच्या नाही? बरं तुम्हाला वेगळं दिलं ते घ्या ना, किती घ्या, ते काय हरकत नाही. आहे तेवढं आमचं ठेवा. आम्ही आहे 54%. आम्हाला दिले अर्ध मुर्द. अरे ते ठेवू द्या की. आणि म्हणून आमचा हा लढा सुरू झाला. सरकारमध्ये सुद्धा मी आता काल सुद्धा पाहिलं, हे सगळे जेव्हा तपासले काय, आणि विधानसभेत सुद्धा बोललो, अण्णासाहेब पाटील महामंडळ द्या मराठा समाजाला 650-700 कोटी रुपये. आमचं काही म्हणणं नाही. आणि या ओबीसी महामंडळ त्यांना 5 कोटी दिले. अरे हा काय न्याय आहे रे? हे काय न्याय आहे? आम्ही सगळे, कोण धनगर आहेत, कोण वंजारे आहेत, कोण माळी आहेत, कोण तेली आहेत, कोण कोळी आहेत, कोण साळी आहेत, कोण कुंभार आहेत, कोण लोहार आहेत, 18 पगड जाती आहेत. बोलण्याची